तर हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडे. तर गेली होती सण्याला भेटायला. सण्याला भेटली, रात्री तिथंच मुक्कामी होता, म्हणजे होतो आम्ही सण्यापाशीच. मग सण्याला समजून हे सांगितलं. सण्या चांगलं राहतोय बी मस्तपैकी आनंदानं. त्यानं आम्हाला जावं म्हणलं. मग मी त्याला समजावून सांगितलं, बाळा म्हणलं आपल्या गावाकडं कामधंदा नाही तर आपलं पप्पा घरीच असतं. तर म्हटलं खाऊन पिऊन आपण जगतोय, पण उद्या तुला लय शाळा शिकवायचे म्हणलं तर त्याला लय पैसा लागेल म्हणलं. आणि एवढा पैसा पैसा आहे तर म्हणलं शिक्षण आहे म्हणलं. भले सगळी लोक म्हणतात की तुम्हाला शिक्षण फुकट आहे, फुकट आहे. फुकट काय नसतं म्हणलं, निम्म तरी पैसे आपल्याला भरावं लागतात म्हणलं. आणि तेच पैसे म्हणलं आणायचं कुठून, आणि ते पैसे कमवायला म्हणलं तुला आता जरी शिक्षणाचा खर्च नसला तरी पण म्हणलं तू मोठा झाला, तुला नोकरी लागायची म्हणलं तर थोडं तरी पैसे भरावं लागतील, आणि ते पैसे लगेच आपण आणू शकत नाही. त्यामुळं म्हणलं आतापासूनच म्हणलं ते पैसे मी कमवते. मग सान्याला जरा विश्वास दिला, प्रेमानं बोललं. छकुलीला पण सांगितलं की छकुल्या नको म्हणलं, एकुलता एक भाव आहे म्हणलं, चांगलं सांभाळ, त्याला खवळू नको, बोलू नको. मग छकुली पण म्हणले नाही मम्मी म्हणले, बिंदास्त राहा म्हणले, काय अडचण नाही म्हणले. आणि बाकीच्यांना पण सगळ्यांना बोलले, पण आपल्या फोनला चार्जिंग नसल्यामुळं मला काय व्हिडिओ करायला जमला नाही. मग आनंदाने त्यानं पण आम्हाला लावलं. मग रात्री मुक्कामी तिथंच होतं. हां द्यावं. तर मग सण्या राहतो म्हणला. मग आम्ही सकाळी आलो, मी, कारभारी आणि काव्य, आम्ही तिघच पण गेलतो. आलो मस्तपैकी. पण काय करू, मला सर्दीनं घसानं पॅक झाली मी. तर इथं मशीनवर का नाही मेघाताईच्या गावांना टिपा मारते. बरेच दिवस झालं त्यांच्या गावांना टिपा मारायच्या होत्या, पण माझं त्यांच्या काय गावांचा मेळच बसत नव्हता. मग येता येता काय आता सवड, आता तुम्ही तर बोलूच नका. एकट्या बाईनं काय काय करायचं. ह्यांच्या गावांना टिपा मारायच्या का, बाहेरची कामं बघायची का, लेकरांच्या शाळेचं बघायचं का, नवऱ्याच्या गोव्याचं बघायचं, दारूचं बघायचं का, घरातल्या खाण्यापिण्याचं बघायचं का, पोरांच्या भविष्याचं बघायचं का, माझ्या स्वतःच्या म्हातारपणाचं बघायचं. एकटीनं काय काय बघायचं, सगळं बघायला लागतं. ह्यांना फक्त का असं झोपायला लागतं, खायचं प्यायचं. तुमचं आयुष्यभर बंदच राहणार आहे. तर झालाय सण्याचा विषय. नवऱ्याचा तर विषय काढूच वाटत नाही. नवऱ्याचा तर विषय काढला तर डोक्याची मंडाईच होती माझी, आणि त्यातमध्ये आता मला सध्या बडबड करू वाटत नाही. आणि विषय आला कावीचा. तर कावी एकटी राहते. तर काय जणांचं म्हणणं आहे, लोकांच्या इथं ठेवण्यापेक्षा आई बापापाशी लेकरं असावी ते. तर बघू आता. कावीला तर भाळवणे सुटत नाही, हॉस्टेलला राहू वाटत नाही. आणि समजा आता बरेच कमेंट्स अशा पण आल्या की तिचा बाप कामाला जात नाही, तर राहू दे तिच्या बापाला पण गावाकडं, राहू दे तिच्याकडं तिचा बाप त्यांच्यापाशी लेकरं राहते नाही. तर बाप तर काय करणार आहे, काम नाही, एक तर कामधंदा नाही. तर कारण आता ती एक दारू पित आहे म्हणून ती वेगळी गोष्ट आहे, हे का ना. आता तर काय दारू पण नाही, पण काल पिलं होतं. पण आता ते नाहीच म्हणताय म्हणल्यावर लय जोर जबरदस्ती. आपल्याला माहीत असताना समोरचा खोटं बोलतंय म्हणल्यावर आपल्याला गप्प बसायला लागतं. तर मी हे सांगायला लागले तुम्हाला, कारभारी काय करणार. ही तर राहणार, एक तर कामं नाही, तर ती तर नाही म्हणतायच, पण मी पण नाही म्हणते कामं नाहीत. ती जर लेकरांपाशी इथं राहिलं तर ती पण आता इकडं तिकडं मासं धरायला जा, इकडं जा तिकडं जा असं करणार. लेकरं बी शाळेत गेले तर गेले, नाही तर इकडं तिकडं हिंडणार. शेवटी लेकरांना वाईट वळण लागायचं म्हणलं तर लागणारच. आणि मी इथं राहिली तर नवरा बी इथं, मी बी इथं, खाणार काय. आणि मी रोज 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 व्हिडिओमध्ये माझा ह्योच विषय असतो की आमच्या गावात काम नाही म्हणून मी तिकडं गेली. पण लेकरांना तिकडं राहत नाही, करमत नाही. त्यांना बाळवणीत पाहिजे, पण बाळवणीत जर लेकरं घेऊन मी राहिले तर इथं कामधंदा नाहीत. लेकरांना तिकडं घेऊन गेले शिक्षणाला तर
लेकरांना तिकडे करमत नाही तिथलं ते ते स्वतः म्हणतात की आम्हाला तिकडे शाळा शिकायची नाही. मग मी म्हणते तुम्ही हॉस्टेलला राहा, तर लेकरं स्वतः होऊन म्हणतात की आम्हाला हॉस्टेलला राहायचंच नाही. तर कुणाला मी जोर जबरदस्ती करू? मी त्यांना अजिबात मारत नाही, कारण मारलं हाणलं तर त्यांचं प्रेम कमी होईल. पण मी त्यांना मारत नाही, पण प्रत्येक चीज त्यांना पुरवते. उद्या त्यांना वाईट वळण लागलं काय झालं तर हे सगळं आईवर येणार आहे. आता तिकडं नेलं तर तिच्या शाळेचं पण नुकसान होणार आहे, कारण ती तिकडं तिला करमणार नाही, ती घरात बसून राहणार. आणि तुम्ही पण मला बोलणार की हिनं पोरीला शाळेत टाकलं नाही, ही इथं ठेवलं. ते आता मला एवढे फोन आले एका म्हणजे बऱ्याच म्हणजे माझ्या जवळचे माझे फ्रेंड सर्कलमध्ये म्हणजे मला ज्यांच्याकडे माझा नंबर आहे ते मला फोन करून सांगतात की तुझी लेकरं तुझ्यापाशी ठेव, लोकांवर भरोसा ठेवू नको. आणि ज्या नाता भाऊजीपाशी मी पोरीला ठेवली तर ती पण तिला 5 बोटं लावू शकत नाहीत, कारण त्यांना काय वाटतंय की समजा त्यांना जर तिला ओरडलं काय झालं तर लेकरं माझी मला सांगते आणि मला पण वाईट वाटायचं की माझ्या लेकरांना ते असं करतात, अशा गोष्टी होईल. म्हणजे त्यांना पण वाईट वाटतंय आणि लेकरं माझी तर ऐकतच नाहीत, पण त्यांचं पण ऐकत नाही. मग त्याच्यावर इलाज काय? होय मेघाताई, काय म्हणते मी? समजा आता काय जरी झालं तर ते माझ्यावरच येणार आहे का नाही? काय बी केलं तरी. मेघाताई सांगत होत्या लेकरं तुम्ही इथं शिक्षणासाठी सोडताय, पण ज्यांच्या भरोश्यावर सोडताय ती त्यांना दापायला लागलं की लेकरांना असं वाटतंय की मी ह्यांच्यापाशी राहते म्हणून लगेच ही सारखे आम्हाला खवळत्यात बोलत्यात, म्हणजे बंधनात राहायला लागतं या, मोकळ्या मनानं नाही. मग दुसरी गोष्ट अशी होती या, त्यांना जर काहीच नाही बोललं आणि लेकरं जर वाईट वळणाला लागली तरी पण ते माझ्यावर येणार नाही. ह्याच गावातले 4 लोक काय म्हणतात, ह्या आईला अक्कल आहे का नाही, पुरीला इथं सोडून ती गेली. समजा नवऱ्याला इथं सोडलं तरी 4 लोक म्हणणार आहेत काय बाई आहे, लेकरं नवरा इथं ठेवलाय तर स्वतः निघून गेली. लेकरं नवरा तिकडे घेऊन गेलं तर तिथं त्यांना राहत नाही, तिथं त्यांच्या मनासारखं राहायला भेटत नाही. मग हे सगळं मी एकटी हँडल करते. माझ्या डोक्याची पाक म्हणते झाली, मी येडी व्हायला लागली. मेंटल म्हणतात ना, ती मेंटल झाली मी पूर्ण. आता मी काय करणार आहे माहिती का, नाही इथं ठेवणार आहे कावीला. आणि मला सगळेजण म्हणतात मेघाताई पण मागाशी मला म्हणले की तुम्ही त्या लेकरांच्या मनासारखं का वागता, त्यांना इथं करमत नाही तिथं करमत नाही, त्यांना हितच राहू वाटतंय, मग तुम्ही पण हितच राहा. अरे हिथं मी राहून काय करू? नुसत्या लेकरांच्या राहण्यासाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी हिथं राहील तर भविष्यात त्यांच्यासाठी काय लागणार नाही, पैसा पाणी लागत नाही शिक्षणाला, आणि हिथं राहून काय खाणार आहे? उद्या त्या काल 250 रुपयाची चप्पल नाही घेतली म्हणून पोरगी म्हणले आई बापा असून नसल्यासारखं येते. भले ती चेष्टाना म्हणली असेल, पण मला किती वाईट वाटलं. सण्याचं काय टेन्शन नाही. आता राहिला कावीचा विषय, आणि कावीला मी काय जरी म्हणलं ना, मला एक तर पहिली गोष्ट तर मला लेकरांना मारू वाटत नाही. दुसरी गोष्ट वाटतं लेकरांना मी सगळं पुरवावं, आणि पुरवायसाठी लागतो पैसा. आणि हे पैसेच कमवायला जर मला अडथळा येत असेल, आता इथं बाळवणीत राहिली ना तर हो का तुम्हाला दाखवते, हे नवरा असा लेकरं तशी, मी एकटीनं काय करायचं? मग त्यामुळं वाटतं ही नवरा लेकरं परपंचाच नको. हां, लोक काय म्हणतात की तू कामधंदा कर. अरे कामधंदा करायला गेलं तरी पण खायला लागणारच, आणि नाही केलं तरी खायला लागणारच आहे. हे सगळं असं असलं, आणि ह्या सगळ्यांना जरी तिकडं घेऊन गेली तर तिकडं कुणालाच करमत नाही. नवऱ्याला काम लागत नाही, लेकरांना शाळेला जाऊ वाटत नाही, कारण लेकरांना तिथं करमत नाही, ते तिथं जाणार पण नाहीत. हॉस्टेलला राहत तर त्यांना हॉस्टेलला नाही राहायचं. लोकांच्या भरोश्यावर ठेवलं तरी पण त्यांचं नाही ऐकायचं, त्यांना दबावात नाही ठेवलं पाहिजे. ह्यांच्या मनासारखं मैत्रिणी पाहिजे, त्यांना बिलकुल मैत्रिणी मला आवडत नाहीत. एखाद्या मैत्रिणीला काय अडचण प्रॉब्लेम झाला तर ती काय म्हणणार आहेत की ह्यांच्यामुळं झाला. हे कावीला मी समजावून थकली पूर्ण. त्याच्यामुळं कावीची शाळा आजपासून बंद. कावीला तुम्हाला पण वाटतं आणि तिला पण वाटतं ना तसं, तर ती बारामतीत राहणार नाही ह्याची मी लिहून तुम्हाला गॅरंटी देते. कारण तिचं म्हणणं आता सध्या काय आहे, तू 11ला जाऊन 11ला येणार, मग मी काय करू? त्याच्यामुळं मला आता लेकरांच्या शिक्षणाबद्दल पण कुणी बोलू नका, नवऱ्याच्या कामाबद्दल बोलू नका. जितकं माझ्याच्यानं होतंय तेवढं मी करणार. आणि दुसरी गोष्ट तर मी माझ्या म्हातारपणाची सोय करून ठेवणार, कारण हीच लेकराला एवढं सगळं करून सुद्धा ही लेकरं जर म्हणत असतील
की आई बापा असून नसल्यासारखे आहेत, एवढं ह्यांच्यासाठी जीव तोडून. उद्या म्हातारपणाला काय म्हणतात, काय आमच्या आईनं आम्हाला ह्याच्या त्याच्या दारातच सोडलं होतं आणि आम्हाला काय सांभाळलं. त्याच्यामुळं मला माझ्या म्हातारपणाची सोय आताच करून ठेवावं लागेल. उद्या म्हातारी झाली, ह्यांना नाहीच बघितलं तर मी एवढं झुरायची झिजायची ह्यांच्यासाठी, सगळं करायचे आणि म्हातारपणाला मला उगं त्या खितपायला लागायचं. मग त्याचा काय उपयोग आहे. उद्या पोरगं पण मोठं झालं आणि ती बी वाईट वळणाला लागलं, कोण आपल्याला बघणार आहे. त्यामुळं आता हे कुणाला आम्ही कसं एका कपड्यावर दिवस काढलेलं बिना आईबापाचं, तसं ह्यांना पण आता का नाही आईबापा असून पण ह्यांना हेच दिवस काढावं लागणार आहे. तर त्यामुळे मी हिची शाळा बी बंद करून टाकते आणि सगळंच नाही, आता हिला माझ्या संग घेऊन जाणार आहे मी बारामतीला. तर चला, ह्यांना मारायचं नाही, हाणायचं नाही, बोलायचं नाही, काय नाही. हाणलं मारलं तर म्हणतात काय आहे, लेकरांना हाणते मारते, हे का नाही. हिला माया दयाच नाही, निर्दयी आहे. पण काय स्वतःची पण एक अक्कल असते आणि ती पण चालवायची असते. आपली परिस्थिती काय, आपली आई करते काय. जर ह्यांना कळत नसन तर ह्याचा काय उपयोग आहे का नाही. इथं राहू वाटत नाही, तिथं राहू वाटत नाही. आणि जिथं राहू वाटतं तिथं वळणं चांगले नाही, तिथलं वातावरण मला अजिबात आवडत नाही. का वातावरण चांगलं नाही का आता इथलं, हाय का. आणि चांगलं सांगणाराचं माणसाला कळत नाही आणि वाईट सांगणाराचं माणसाला लगेच कळतं. ज्यांचं ऐकून कावी म्हणली होती ना, मी इथंच राहते नानापाशी, तीच नानाचं धाडस होत नाही आता कावीला बोलायला की कावी तू कुठं जाऊ नको, इथंच राहा, इथंच थांब. आणि जरी भाऊजी तसं, आपण भाऊजी संग पण थोडा वेळ बोलू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर हे व्हिडिओ इथंच संपला. मी आता त्याच्या गावाला टिपा मारून देते.